आयोजकांना हे अशा प्रकारचं कृत्य करणारे हे माहिती आहे, परंतु मला गाफील ठेवलं गेलं आयोजकांच्या वतीने. माझ्यावर हाणामारी झाली, तिथं पळापळी झाली. असं असतानाही ते सभागृहात गेले, कार्यक्रम सत्काराचा त्यांनी करून घेतला, कुठलाही निषेध नोंदवला नाही. मी जर स्वामी समर्थांच्या विरोधात बोललो असतो किंवा त्यांचा अपमान केला असता तर मला त्याच संस्थांचे प्रमुख मला निमंत्रित का करतात? सकल मराठा समाजाच्या लोकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माझं स्वतःचं नाव घेऊन त्यांना महाराजांना सांगितलं की आपण यांना बोलवलं पाहिजे. महाराजांचे माझे जुने संबंध आहेत, स्नेही आहोत आम्ही. असंही नाही की माझा त्यांचा अलीकडचा परिचय. त्यांचा फोन आला, सातत्याने त्यांची विनंती होती, त्यांनी व्हॉट्सअपवर विनंती केली आणि त्यांचं वय, त्यांचा आदर लक्षात घेता हा माझा स्वतःचा एक सन्मान आहे की एवढ्या मोठ्या सामाजिक काम करणाऱ्या राजाचा सत्कार आपल्या हस्ते होतोय. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो. माझं कुटुंब बरोबर होतं, कारण आता स्वामी समर्थांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना धार्मिक भावना आहेत किंवा श्रद्धा आहे. माझी मिसेस पण गाडीमध्ये बरोबर होती. आम्ही सहकुटुंब गेलो. जासपर्यंत कुठलीही कल्पना नाही आणि तिथं अचानक जे माझ्यावर वंगन तेल टाकलं, ते विषारी तेल टाकलं. नंतर आता ते परीक्षणासाठी गेले, कारण यांच्या कपड्यावर, माझ्या कपड्यावर ते सगळं. आता त्यानंतर सुरक्षितेसाठी मला गाडीत परत नेण्यात आलं. तिथंही त्यांनी, म्हणजे दीपक काटे हे जे गुन्हेगार आहेत त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मग त्याच्यात कसं तरी आमच्या कार्यकर्त्यांनी सावरलं. आम्ही परत त्या ठिकाणी गेलो, पण जन्मेजय भोसलेंचा सत्कार झाला, तिथं कुठलाही निषेध नोंदवला गेला नाही. कार्यक्रम संपला तरी त्यांच्याकडून, आयोजकांकडून कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली गेली नाही. पहिली गोष्ट काय आहे, पोलिसांना हे लोक तिथं आल्याची माहिती आहे. आयोजकांना हे अशा प्रकारचं कृत्य करणारे हे माहिती आहे, परंतु मला गाफील ठेवलं गेलं आयोजकांच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने. आयोजकांना माहिती होतं तर त्यांनी तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे होता आणि तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला गेला नाही. आणि आम्ही दोघं प्रमुख पाहुणे होतो, ते डॉक्टर शेटे आणि मी, ते शिवव्याख्याते आणि मी आणि जन्मेजय राजे भोसले सभागृहात एकत्रच प्रवेश करतो. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर वंगन तेल जे आहे विषारी ते टाकलं गेलं, माझ्यावर हाणामारी झाली, तिथं पळापळी झाली. असं असतानाही ते सभागृहात गेले, कार्यक्रम सत्काराचा त्यांनी करून घेतला, कुठलाही निषेध नोंदवला नाही, कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली नाही. परंतु एक आहे की हा विषय जन्मेजय भोसले आणि त्यांच्या कुटुंबाकडे वळवण्यापेक्षा आपल्याला नीट गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे की मास्टर माइंड असलेल्या बावनकुळे आणि दीपक काटेचं नातं पहिल्यांदा आपल्याला हे करायला लागेल. ते एक विक्टीम आहे. म्हणजे जन्मेजय राजे भोसलेंचा कार्यक्रम सत्काराचा, नागरिक सत्काराचा, मला तिथं बोलवणं, तिथं बीजेपीचा आमदार असणं, तिथं बीजेपी संघ परिवाराचं प्राबल्य असणं, असं असताना सुद्धा एका धार्मिक ठिकाणी मला विश्वास होता की असं काही घडणार नाही. ही माझी चूक आहे. नाही, मुद्दा असा आहे की मी माझ्या पत्नी सहित, कुटुंबासहित तिथं गेलो होतो. माझी पत्नी धार्मिक आहे, महिला धार्मिक असतात. अन्नछत्र मंडळात जायचं होतं, स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं. हा, संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा लेखकांनी मांडणी केलेली आहे, काही त्यांची मतं आहेत. प्रश्न असा आहे की आम्ही ज्यावेळेस सहकुटुंब जातो, आम्हाला एका विश्वासाने बोलवलं जातं. त्या अक्कलकोट स्वामीच्या समर्थ मंडळ जे आहे त्याचं अन्नछत्र चालवतात. तुम्ही जे दाखवताय, तुम्ही मला सांगा, मी जर स्वामी समर्थांच्या विरोधात बोललो असतो किंवा त्यांचा अपमान केला असता तर मला त्याच संस्थांचे प्रमुख मला निमंत्रित का करतात? ऐका एक मिनिट, ते का बोलवतात? त्यांना माझ्या हातून सत्कार करून घेण्याची इच्छा का होती? जर स्वामी समर्थांची बदनामी करत होतो, काही करतो, हा एक निश्चित आहे की ज्ञानेश महाराव यांना आम्ही संविधानावर बोलायला सांगितलं होतं. त्यावेळेस काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्याच्याबद्दल त्यांच्यावर 9 गुन्हे दाखल झाले. त्यांनी त्याच्याबद्दल माफी पण मागितली. आता प्रत्येक माणसाची तर मी डोकं चालू शकत नाही. प्रत्येकाच्या भूमिका आहेत, प्रत्येकाचे अनुभव आहेत. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जे सांगा, त्यांना एक तर कळलं पाहिजे जे बोलतायत त्यांना, की अक्कलकोटला मला सन्मानाने बोलवलेले, वडून नाही नेलेलं आणि माझ्या हस्ते तिथल्या प्रमुखाचा सत्कार आहे.